नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वाती ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा ब्लॉग मी याकरता शेअर करते की आम्ही सध्या बाहेर गेलो होतो फिरायला. तर आम्ही रोडने नाही तर बोटने प्रवास केला. तर तो प्रवास कसा केला तो शेअर करण्यासाठी मी इथे आपल्याला हा ब्लॉग शेअर करते. तर आम्हाला एका बीचवरनं दुसऱ्या बीचवर जायचं होतं. तर त्या बीचवर आम्ही रोडनं न जाता समुद्रातून प्रवास केला, ते पण मोठी गाडी घेऊन. तर फर्स्ट टाईम हा अनुभव होता, तर तो शेअर करण्यासाठी मी हा ब्लॉग शेअर केला. आम्ही एका बीचवर, दिव्यागर बीचवर छान असं खेळून रात्र रिलॅक्स करून सकाळी उठलो आणि सुरुवात तर मग इथे आपली चहानीच होते. तर छान गरमागरम चहा बिस्किट घेऊन आता आम्ही दुसऱ्या बीचवर निघालो होतो. पण आम्हाला इथे बोराचं झाड दिसलं. मग आरू आणि परूचा खूप हट्ट चालला की आम्हाला बोर खायचे म्हणून. हे तर खूप फास्ट म्हणत होते की आपल्याला जायचं आहे, उशीर होईल. तर मग मुलींना 5-6 बोरं दिले तोडून, कारण की सर्दी आहे, खोकला खूप होतो म्हणून. पण मुलींचा हट्ट, आरू म्हणत होती मला खायचं आहे. तर खालचे पडेल नाही, मला झाडाचेच पाहिजे म्हणे. मग परूनी आणि मी तिला झाडाचे बोरं तोडून दिले. जास्त नाही खाल्ले, थोडे थोडे. लगेच आम्ही मग प्रवासाला लागलो. आता यांनी कुठेही जायचं तर आपण मॅप टाकतो. तर आम्हाला दिव्यागरवरनं काशीद बीचला जायचं होतं, मुरुडला जायचं होतं. तर मॅपमध्ये दाखवलं की जवळपास 35 किलोमीटर आहे किंवा 35 ते 40 मिनटे आपल्याला लागणार आहे. तर आम्ही रोडला लागलो, गाडीमध्ये थोडंसं फोटो वगैरे व्हिडिओ केले आणि मग आम्ही समोर आलो की आम्हाला दिसलं की इथे रोडच नाही आहे. हा मार्ग, हा मॅप जो आपल्याला दाखवलेला आहे तो तर आपल्याला समुद्राच्या मधून आपल्याला जायचं आहे. मग खूप कन्फ्यूज झालो की आता काय करायचं, की ऑन रोड जायचं आहे की कसं. मॅपनी तर आम्हाला कमी किलोमीटर दाखवलं होतं म्हणून आम्ही ह्या डायरेक्शननी आलो. तर इथे बघितलं तर इथे समुद्रमार्गाने सर्व गाड्या जाणार होत्या. मग आम्ही हो नाही करूच तर आमच्या पुढेच 2 ते 3 गाड्या पहिलेच चालल्या गेल्या. आणि इथे कसं आहे, एका याच्या 15 ते 17 गाड्या बसतात गाड्यांच्या साईजनुसार. मग आमचं हो नाही मध्ये चालतच आमची 16व्या गाडीचा नंबर लागला. मग आता आम्ही कन्फ्यूज होतो की आम्हाला आता वेट करावं लागणार आहे की आम्ही लगेच डायरेक्ट जाणार आहोत. कारण की गाडी जर मोठी असली ना, मिनी बस वगैरे, तर कमी गाड्या बसतात. तर आता आमची 16वी होती. आता बघायचं आहे, जर नाही बसली तर आम्हाला 1.5 तास इथेच वेट करावं लागेल. म्हणून मग मी म्हटलं चला, गाड्या पार्क होत आहेत बोटमध्ये, अशा प्रकारे गाड्या जातात ते एकामागे एक. तर आरू आणि परू खूप एक्सायटेड होत आहे की फर्स्ट टाईमच मोठी गाडी बोटमध्ये घेऊन जाणार होतो म्हणून. तर खूप प्रश्न विचारत होती आरू आणि परू, मम्मी कसं जाणार आहे, गाडी कशी, आपल्याला गाडीतच बसायचं आहे की आपण बोटमध्ये बसणार आहे. तर मी म्हटलं मी पण फर्स्ट टाईमच चालले, तर आपण बघूया. तर खूप शांत असं पूर्ण पाणीच पाणी, त्याच्यामध्ये बोट, अगदी छान वातावरण होतं. सकाळची ही वेळ होती आणि लकीली लास्ट गाडी इथे आमची लागली आणि आम्हाला वाटलं की आम्हाला ह्या बोटमध्ये जायचं आहे म्हणून मी इथे जाऊन उभा राहिले. पण हे म्हणे नाही, आपली गाडी ज्या बोटमध्ये जाणार आहेत आपल्याला त्याच बोटमध्ये जायचं आहे. आणि ज्यांच्याकडे गाड्या नसेल ते ह्या बोटमध्ये प्रवास करणार होते. तर ह्या मोठ्या बोटमध्ये बाईकसुद्धा नेतात. आपण बघू शकतात, बाईक पण जाते आणि 4 व्हीलर पण. तर आता आपण इथे बघू शकतात की लास्ट गाडी हे म्हणे की आपल्याला आता 1.5 तास वेट करावं लागणार आहे, कारण की मोठ्याल्या गाड्या होतात ना, तर पुरत नव्हते. पण लकीली आमची गाडी जी आहे ती लास्टला बसली त्याच्यामध्ये, नाहीतर आम्हाला 1 ते 1.5 तास इथेच वेट करावं लागलं असतं. पण आमची गाडी पण त्याच्यामध्ये बसून गेली. तर अशा प्रकारे लास्टलाच गाडी लागली. म्हणजे म्हटलं चला, तर आपल्याला दुसऱ्या लोकेशनवर जास्त वेळ होणार नाही आहे. आणि हा फर्स्ट टाईमच माझा पर्सनली अनुभव होता म्हणून मी हा ब्लॉग आपल्यासोबत शेअर केला, जेणे की आपल्यापैकी पण जर कोणी फिरायला जात असेल तर नक्की हा मार्ग ट्राय करा. अगदी लवकरात लवकर पोचतो आपण आणि खूप छान अनुभव. मुलांना पण काहीतरी वेगळं असतं, नेहमीच रोडने काय जायचं. तर अशा प्रकारे आम्ही बोटमध्ये एंटर केलं. अशा प्रकारे गाड्या लागलेल्या होत्या, जागा सापडत नव्हती. कारण की आणि आता आरू खूप घाबरली होती, पप्पा तिचे नव्हते, मोठ्या गाडीजवळ होते आणि बोट आमची ॲक्च्युली चालू होऊन गेली. आपण बघितलं की लास्ट गाडी आमची लागली आणि लगेच बोट चालू होऊन गेली. मला पण व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणून
मी पटकन वर आले आरूला वगैरे घेऊन. आणि आता आपण इथे बघू शकतात आम्ही भरपूर दूर आलेलो आहे. बोट ऑलरेडी चालू झालेली होती. आता इथे सर्वांचे लगेच व्हिडिओ फोटोशूट हे सर्व चालू झालेलं होतं. आणि आमचा पण हा पर्सनली पहिला अनुभव होता. तर खूप छान वाटतं. मुलांना पण काहीतरी नवीन, नेहमीच रोडने काय फिरायचं तर बोटमधून पण गाडी घेऊनचा हा छान त्यांना आवडला अनुभव. अशा प्रकारे आम्ही समुद्रामध्ये गेलो आणि जास्त काही वेळ लागत नाही. अगदी जवळपास 25 मिनिटातच आम्ही दुसऱ्या बीचवर म्हणजे दुसऱ्या जागेवर आम्ही पोचलो होतो. तोपर्यंत आमचे फोटो वगैरे चालू होते. खाली सर्व आमच्या गाड्या होत्या आणि वर सर्व आहेत ना, तर ते गाड्या पार्क केलेले होते म्हणून सर्वांची आपण बघू शकता तिथे लगबग तीच चालू आहे. कोणी फोटोशूट करते आणि तोपर्यंत बघतो तर काय तर आलं पण आम्ही सध्या मुरुडला हे स्टॉप झालो होतो, मुरुडला आलो होतो. तर आमची गाडी पण निघून गेली आणि आता इथे आपण बघू शकता सर्व गाड्या अगदी जमा झालेल्या आणि लगेच दुसरी बोट पुन्हा रिटर्न होते. तर आपल्याला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.